हिंगोली जिल्ह्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाने औंढा नागनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या कापूस पिकाचं मोठं नुकसान झालंय। कापसाची बोंड पावसाने भिजल्याने कापूस पीक अक्षरशः उद्ध्वस्त झालंय। आधीच अतिवृष्टीने शेतकऱ्यांच्या पिकांचं अतोनात नुकसान झालेलं असताना आता अवकाळी पावसाने सुद्धा शेतकऱ्यांना चांगलाच तडाखा बसलाय। कापूस पिकाचं नुकसान झाल्याने बळीराजा संकटामध्ये सापडलेला आहे, तर सरकारने तातडीने मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। आणि या संदर्भात काही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसोबत संवाद साधलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। शेतकऱ्यांची समस्या नेमकी काय आहे, त्यांच्या मागण्या नेमक्या काय आहे पाहूयात। हिंगोली जिल्ह्यामध्ये अवकाळी पावसामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे। मी सध्या हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यामध्ये पाहता की कशा प्रकारे या ठिकाणी मागील 2 दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आणि या अवकाळी पावसामुळे आता हातातोंडाशी आलेला कापूस जे आहे ते उद्ध्वस्त झालेला आहे। संपूर्ण कापसाचे बोंड या ठिकाणी भिजलेले आहेत आणि संपूर्ण कापूस या ठिकाणी काळा पडताना पाहायला मिळत आहे, कारण की 2 दिवसामध्ये हा कापूस आता सध्या वेचणीला येणार होता, मात्र हातातोंडाशी आलेला कापूस आता उद्ध्वस्त झाल्यावर शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे। संपूर्ण कापूस भिजलाय। कशी परिस्थिती सध्या कापसाची? सध्या कापसाची परिस्थिती काय सर, हा कापूस जो बाजारभाव आहे त्या बाजारभावानुसार हा विकला जाणार नाही, एक मूळ परिस्थिती। आणि हा कापूस विकला जाणार नाही, पिवळा पडणार। बाकी राहिलेला कापूस फुटेल नाही फुटेल काय सांगता येत नाही। अतिवृष्टी झाली तर शासनाने मदत द्यावी, दुसरं काय। अगोदरच नुकसान झालं, आता पुन्हा नुकसान। शेवटी शासन आहे ना, नुकसान काय आहे? नुकसान तर झालं, आता मायबाप शासन आहे। काय मागणी सरकारकडे? सर्वे करा आणि जे देता येईल ते द्या। तर वेचणीला कापूस आला होता, हो ना, खराब झाला। हो, अवकाळी पावसामुळे खराब झाला। आपण बघताय की ही याच तालुक्याची जिल्ह्यातील 5 तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या कापूस पिकांचं मोठं नुकसान झालंय। आता तरी सरकारनं शेतकऱ्यांच्या पाठीमागे उभं राहावं आणि या शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी आता शेतकरी करतायत। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।